भावा जर चुकून मुकून तू या पाण्यामध्ये पडला तर काय होईल. तर भावानो एका भावाने मला प्रश्न विचारलेला आहे हा कमेंटमध्ये. तर नमस्कार म्हणी, माझं नाव आहे शिवम, मी आहे तडपसर चुकी काम करतो या मोठ्या कंटेनरशिपवर. आणि भावानो मी सांगणार आहे तुम्हाला की एक्झॅक्टली आम्ही काय करतो इन केस जर सपोज कोणी पाण्यामध्ये पडला तर भावानो ही खूप डेडली आणि डेंजर सिच्युएशन आहे. असं होत नाही बट इन केस जर झालंच तर, कारण की मी आतापर्यंत मी कधी इन्सिडेंट नाही बघितला, खूप सेफली लोक वागतात भावानो झाल्यावरती. सो असं होणार नाही. बट एनिवेज लेट्स से झालं तर भावानो इट्स व्हेरी इम्पॉर्टंट. ज्याने पण त्याला बघितलंय पडताना वगैरे इमिडिएटली त्याला ब्रिजला इन्फॉर्म करायचं. सेम टाईमला त्याला जवळपास जहाजावरती भावानो लाईफ बॉय असतात. लाईफ बॉय काय असते मी तुम्हाला थोडक्यात दाखवण्याचा प्रयत्न करतो. अशा प्रकारचा एक लाईफ बॉय असतो भावानो. हा इमिडिएटली जो जवळचा लाईफ बॉय तो त्याला पाण्यामध्ये फेकायचा. आणि सेम टाईमला ब्रिजवरती एक महत्त्वाची गोष्ट सांगायची की तो कोणत्या साईडला पडलाय, की बाबा उजव्या किंवा डाव्या. जहाजावरती पोट आणि स्टाबोर्ड असतो भावानो. पोट म्हणजे डावी, स्टाबोर्ड म्हणजे उजवी. इमिडिएटली त्याला ते पण सांगावं लागतं. त्याचं कारण काय सांगतो भावानो, जहाज अशी सरळ जाते आणि लेट्स से सपोज इथं पडलाय तो, तर जसं जसं मागे जाईल ना भावानो तसं ते जे पाठीमागचं जे आमचं प्रोपेलर असतं, जे जहाजाचं लाईक पंखा असतो बॅक साईडला जो प्रोपेलर म्हणतो त्याला, जो फिरत असतो तो त्याला सक करून घेईल. सो इमिडिएटली भावानो या साईडला वळवल्यानंतर जो प्रोपेलर आहे बॅक साईडचा तो असा इकडे येतो. सो त्याच्यामुळे तो प्रोपेलरच्या खाली नाही जाणार. त्याचा जीव वाचवण्यासाठी ही खूप महत्त्वाचं आहे भावानो. त्याच्यानंतर भावानो आम्ही सगळ्या गोष्टी प्रिपेअर करायला सुरुवात करतो. ब्रिजला इन्फॉर्म केल्या ब्रिजवरती जो ड्युटी ऑफिसर आहे तो हा डोर टाकतो ज्या साईडला पडलाय त्या साईडला. त्याच्यानंतर भावानो हा गोष्ट करतो ती म्हणजे हा MOB आहे, याला MOB मार्कर म्हणतात. हा रिलीज केला जातो. ह्याचं जे हँडल आहे इथं आहे, ॲज यू कॅन सी, इथून असा रिलीज केला जातो. त्याच्यानंतर तो MOB पाण्यात पडतो आणि इमिडिएटली एक धूर यायला सुरुवात होतो, स्मोक सिग्नल यायला सुरुवात होतो. म्हणजे आम्ही येऊन जरी पुढे जरी गेलो तरी आम्हाला तिथून कळतं की धूर येते आणि त्या ठिकाणी आपला माणूस पडलेला आहे. आणि भावानो सेम टाईमला GPSचं लोकेशन लाईक बटन असतं, मॅन ओव्हरबोर्ड असं नावाचं बटन असतं, तो बटनही सेम टाईमला दाबतो. आणि भावानो त्याच्यानंतर आम्ही विल्यमसन टर्न घेतो, जहाज वळवतो. सेम टाईमला आमच्या जहाजावरती रेस्क्यू साठी जे बोट असते भावानो, आता तुम्हाला दाखवतो. ही लाईफ बोट जी आहे, लाईफ बोट आहे भावानो, ही आमची रेस्क्यू बोट आहे. इमिडिएटली बोट पण लॉन्चसाठी सगळे जहाज इमर्जन्सी असते, सगळे जहाज एकत्र येतं आणि त्याला वाचवण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे भावानो आम्ही प्रत्येक सॅटर्डेला ड्रिल करतो. ड्रिल म्हणजे तयारी असल्या इमर्जन्सीसाठी कशा प्रकारे टॅकल करायचं, रिस्पॉन्ड करायचं. सो अशा प्रकारे भावानो आम्ही एखाद्याचा जीव या पाण्यामध्ये वाचवतो. भाऊ दॅट्स इट फॉर दिस व्हिडिओ. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. आणि भावानो तुमच्या भावाला फॉलो करायला विसरू नका, कारण की यार तुमचा भाऊ या समुद्रातून एक वेगळ्या प्रकारचं नॉलेज जे की तुम्हाला कुठल्याही पुस्तकात भेटणार नाही ते देण्याचा प्रयत्न करतो. तर चला भावानो, दॅट्स इट फॉर दिस व्हिडिओ. बाय बाय, टेक केअर, सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ. तुमचे काही कमेंट्स क्वेश्चन असतील कमेंट सेक्शनमध्ये टाकायला विसरू नका भाऊ. अँड बाय बाय, टेक केअर.